बोल देणारे तुमच्यासारखे खंदे वीरांच्या पाठीशी उभे होते म्हणून हा महाराष्ट्र देश आम्ही यवनांच्या गुलामगिरीतून मुक्त करू शकतो. तुमच्या ताकदीवर कंठ ठोकून दांडगाई करू पाहणाऱ्या कित्येक यवन दुश्मनांना आम्ही या महाराष्ट्राच्या मातीत गाठलं, रक्ताचं पाणी करू आणि कित्येक जीवाच्या कलिजाचं रक्त शिंपू आम्ही हे महाराष्ट्राचं दैदिप्य मानवायचो. आज या वैभवाला गालबोट लागतंय. मिर्झा राजे जयसिंगासारखा रणधुरंदर सिंह आणि दिलेर खानासारखा शमशेरजंग व्हा. आज या दख्खन क्रांती आमच्याशी सामना द्यायला उभा थांबला. मग त्यांच्याशी सामना न द्यायला या महाराष्ट्रातील मानी मराठाचा नामर्थ झाला आहे. महाराज फक्त हुकूम होऊ द्या. मग पहा मी शत्रूला कशी धडक देत होते. मिर्झा राजे दिलेलाच काय पण प्रत्यक्ष दिल्लीचा शहनशाह जरी आपल्या सर्व शक्तीनिशी रणयुद्धात उतरला तरी त्याचा नक्षा उतरवायला आम्ही तीळ मात्र पाऊल मागे घेणार नाही. तुमचे हे वीरश्रीयुक्त उद्गार ऐकून आम्ही खरोखरच धन्य झालो. धन्य ही महाराष्ट्र भूमी की जिच्या उदरी तुमच्यासारखी तेजस्वी नररत्ने जन्माला. आम्हाला अभिमान वाटतो तुमचा. दुसरी एखादी वेळ असती तर आम्ही तुम्हाला बिनदिक्कटपणे सांगितलं असतं, जा मुला शत्रूला बेधडक धडक देऊन त्याचा नायनाट करू द्या. पण या बाबतीत तुम्हाला तसा हुकूम देताना आमची वाणी अडखळते आहे. आणि प्रसंग पाहता एकटा भडक माथ्याचा दिलेर खान असता तर आम्ही त्याची पर्वा मुळीच केली नसती. पण त्याच्या सोबतीला राजकारणी धुरंधर आणि मुत्सद्दी मेंदूचा मिर्झा राजा आहे हे विसरून आम्हाला कसं चालेल. मिर्झा राजा मुत्सद्दी असेल पण मुत्सद्दीगिरीत आपणही काही कमी नाही हे यापूर्वीच्या अनेक प्रसंगांनी सिद्ध केलंय. अफजल खानाच्या पोटातील कुटील डाव ओळखून आपण त्याचं पोट फाडलं. चंद्रराव मोरे तो जावळीचा वाघ म्हणून प्रसिद्ध होता. ते वाघाचे दात पाडून त्याला आपल्या चरणाशी वळायला लावलं. सिद्धी जोहरला फुलफुलांच्या चक्रात चक्रावून टाकलं. ते का मुत्सद्दीगिरी शिवाय इतकंच नव्हे महाराज तर शाहिस्त खानाच्या महालात घुसून आपण त्याची बोटं छाटून त्याचं घमेंडी नाकही कापलं. ते का मुत्सद्दीगिरी शिवाय महाराज आज या महाराष्ट्राची धुरा आपण धुरंधरपणे आपल्या शिरी वाहतात. ते का मुत्सद्दीगिरी शिवाय. मुराद खरंय तुमचं पण तुम्ही एक गोष्ट विसरता आहात. या आधीचे शत्रू बिंडोकपणे धडक मारणारे रानलेड्यासारखे होते. पण आताच्या शत्रूजवळ सिंहाची छाती आणि कोल्ह्याचा कावेबाजपणा आहे. बुद्धिमत्ताची बुद्धी दिपवणारे अष्टप्रधान आपला शरणागतीचा सल्ला देत आहेत. पण असं पराजयाचं जीर्ण जगणं अपमानास्पद नाही का महाराज. शरणागती म्हणजे पराजय नव्हे मुला. ही तात्पुरती स्वीकारलेली माघार आहे हे ध्यानात घ्या. पण अशी माघार घेणं आमच्या रांगड्या शिपाई म्हणायला पटत नाही. मारू किंवा मरू या एकाच दिवशीला समाधानाला रूढी घेणं एवढंच ठाऊक आहे आम्हाला महाराज. या दिवशीवर आम्ही हा स्वराज्याचा अखंड डोलारा उभा केला आहे. ज्या ज्या बिकट समय या राष्ट्राला शूरवीरांची गरज भासली त्यावेळी संसारातील माया ममतेची सारी बंधने झुगारून या शूरवीरांनी रणक्षेत्रात उडी घेतली. त्यांच्याच कर्तृत्वावर महाराष्ट्राची ही भव्य इमारत उभी आहे. त्यामुळे मुळात आम्हाला आमच्या ताकदीवर पूर्ण भरोसा आहे. क्षमा करा महाराज पण तो भरोसा यावेळी का टळू लागला आहे. मिर्झा राजाची अक्कल उसारी जाणून की दिलेर खानाची प्रचंड सेना पहापैकी कशाचीच खंत आम्हाला नाही. परकीयांच्या परश्चत्राची मातबरी आम्हाला कधीच वाटली नाही. पण आम्ही खचलो आहोत ते स्वकीयांच्याच देशद्रोही कारवायामुळे. मुराद आज चहू बाजूनी चौकस दृष्टीनं पाहिलं तर काय दिसतंय. आम्हाला जाळ्यात पकडण्यासाठी ते यवन सरदार लाखोंच्या संख्येनं बोक्याच्या ठिकाणी ठाण मांडून बसले आहे. आणि त्यात आमचे कित्येक विश्वासू सरदारही सामील आहे. याच खरं दुःख आम्हाला आहे. मुराद ज्यांच्या भरवशावर आम्ही रणमैदानात उडी घ्यायची तेच आमचे नात्या गोत्यातले सगळे संबंधी सरदार देव देश आणि धर्माला तुच्छ निष्ठून यवनांना मिळाले आहे.
तर त्या गैर ते काय? महाराज, आपणा पुढे आम्ही काय बोलावं? आपण जे काही कराल ते या महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्यच असेल याची खात्री आहे आम्हाला. मिर्झा राजे हिंदू आहेत म्हणून कदाचित त्या सलोख्याच्या भाषेत राजीही होती. एक असे राजी झाले की पुढचं पाऊल अगदी सावकाशीनं उचलू शत्रूला कसं काय पळून लावता येईल याचा विचार आम्हाला तुमच्याच भरोशावर करायचा आहे. पण महाराज, रघुनाथ पंडिताबरोबरच्या सलोखाच्या वाटाघाटी फिसकटल्या तर दिलेर खान मिर्झा राजेने आपल्या वकिलांची मानहानी केली तर महाराज, तसं झालं तर आम्ही स्वतःहून सर्व ताकदीनिशी रणांगणात उतरू याची खात्री बाळगा. पाठवून द्या त्यांना. आणि तुम्ही सुद्धा बोला. युद्धाचा प्रसंग केव्हाही पोचेल याची जाणीव ठेवून किल्ल्याच्या संरक्षणासाठी सदैव दक्ष राहा. बोला बलदेवराव, काय खबर आणली? राजा, बातमी तशी खेदजनकच आहे. आपल्याकडील वकिलानं आपली बाजू मिर्झा राजासमोर मांडली आणि ती त्यांना पसंतही पडली. पण मिर्झा राजा